आज आपण बनवणार आहे कोरट्याची चटणी। काही ठिकाणी याला कारळे सुद्धा म्हणतात। बघा, हे आपले कोरटे आहेत। हे आता आपण पहिल्यांदा चांगले निवडून घ्यायचे, कारण यामध्ये बारीक खर वगैरे असू शकते। आता हे पॅकिंग मधले कोरटे आहेत, पण लूज मधले जर कोरटे असतील तर त्याच्यामध्ये बारीक असे कण वगैरे असू शकतात। तर हे चांगले निवडून घ्यायचे आपण पहिल्यांदा। कोरटे निवडून झाल्यानंतर कढईमध्ये तेल वगैरे न घालता हे चांगले भाजून घ्यायचे। आता कोरटे भाजण्यासाठी किमान 5 मिनिटे तरी लागतात। हे पाव किलो कोरटे मी घेतलेले आहेत, पण यामधील थोडे कोरटे मी बाजूला काढणार आहे। कशासाठी? त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। कोरट्याला विशिष्ट असा वास तरी नसतो, पण भाजत आल्यानंतर अगदी हलका ह्याचा कलर बदलतो। त्यावरून समजते की आपले कोरटे चांगले भाजून झालेले आहेत। आमची आई कोरट्याची चटणी खूप छान बनवत होती। ही माझ्या आईची रेसिपी आहे, जी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खमंग अशी ही कोरट्याची चटणी होते। अगदी सोपी पद्धत आहे। छान कोरटे परततच राहायचे। गॅस मधूनच मोठा वगैरे नाही करायचा। थोडा वेळ लागला तरी चालतो, पण छान असे भाजून घ्यायचे। बघा, आता ह्याचा हलकासा रंग बदलत आहे। थोडा थोडा पांढरा कलर, असा दगडी कलर टाइप असा कलर त्याला येत आहे। असा कलर चेंज होत आला की समजायचे की आपले कोरटे आता भाजून झालेले आहेत। हलकासा प्रेस करून बघितला की बघा, ह्याची थोडी पूड तयार होते। तर आता आपला हा कोरटा भाजून झालेला आहे। भाजलेले कोरटे मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। पूर्ण थंड करून घ्यायचे। एक 10-15 मिनिटे तरी थंड होण्यासाठी लागतील। कोरट्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य आता आपण बघूया। आता हे भाजलेले कोरटे एक मोठा बाउल भरून झालेले आहेत। त्यातील थोडे कोरटे मी बाजूला काढलेले आहेत। ते कशासाठी मी नंतर सांगेन। अर्ध्या वाटीला पण अगदी थोडेसे खोबरे मी चांगले भाजून घेतलेले आहे। अर्धी वाटी शेंगदाणे हे पण चांगले भाजून घेतलेले आहे। 2 गड्डी लसूण, कोल्हापुरी लाल चटणी 3 चमचे घेतलेली आहे, मीठ चवीनुसार आणि अर्धा चमचा हळद। तेल न घालता शेंगदाणे आणि खोबरे भाजून घ्यायचे। आता हे सर्व एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगले फिरवून घ्यायचे। खाण्यासाठी तयार आहे आपली कोरट्याची चटणी। थोडे थोडे सामग्री मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी छान असे बारीक करून हे घेतलेले आहे। आता हे हलकेसे हातावरती असं घेऊन एकत्र मिक्स करून घ्यायचे, कारण यामध्ये लसूण असल्यामुळे एखाद्या वेळेला गोळा होऊ शकतो, पण गोळा असा आपला झालेला नाही। अगदी कोरडी अशी छान कोरट्याची चटणी आपली तयार झालेली आहे। पण ही कोरट्याची चटणी तयार करताना पाण्याचा किंवा तेलाचा हात वगैरे नाही लावायचा, नाहीतर असे गोळे वगैरे होऊ शकतात आणि आपली चटणी जास्ती पाणी जर लागले तर चटणी जास्ती दिवस नाही राहणार। आता ही चटणी हवाबंद डब्यामध्ये आपण फ्रीज मध्ये ठेवून 1 महिना आपण स्टोर करून खाऊ शकतो। आणि फ्रीजच्या बाहेर जर तुम्ही ही चटणी अशी ठेवत असाल तर 15 दिवस तरी अगदी छान राहते। आणि रोज ताटामध्ये तुम्ही ही चटणी खाण्यासाठी घेऊ शकता।
भाजीला वगैरे काहीच अगदी नसेल तर चवीने ही चटणी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर थोडेसे तेल तिखट घालून ही खाऊ शकता. खूप छान लागते. खूप सोपी रेसिपी आहे, नक्की बनवून बघा. काचेच्या हवाबंद बरणीमध्ये अशी तुम्ही चटणी ही भरून स्टोर करून ठेवू शकता. काचेच्या बरणीमध्ये ही चटणी मी आता छान भरून ठेवलेली आहे. मगाशी रेसिपी दाखवताना मी बोलले होते की थोडेसे कोरटे मी बाजूला काढलेले आहेत. आता याचे मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते. हे आता मिक्सरच्या भांड्यामधून मी फिरवून घेत आहे. आता हे कोरटे मिक्सरच्या भांड्यातून मी छान असे बारीक करून घेतलेले आहेत. बघा किती छान पावडर झालेली आहे याची. आता हे सुद्धा हवाबंद बरणीमध्ये, डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. आणि याचा वापर अगदी गडबडीच्या वेळेला आपण जेवण बनवताना मसाले वगैरे जर काही नसतील तर वांग्यामध्ये, तुम्ही गवारीच्या भाजीमध्ये किंवा शेंगांमध्ये याचा यूज करून तुम्ही छान अशा रुचकर भाज्या बनवू शकता. आता या भाज्यांची रेसिपी पुढे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. पण असे तुम्ही जादाचे कोरटे बारीक करून स्टोर करून ठेवू शकता. खाण्यासाठी तयार आहे आपली कोरट्याची चटणी. ही चटणी तुम्ही अशीच कोरडी पण खाऊ शकता जेवताना, किंवा अगदीच भाजी जर नसेल तर या चटणीमध्ये अगदी थोडेसे तेल घालून किंवा साजूक तूप घालून किंवा थोडेसे दही यामध्ये घालून सुद्धा तुम्ही चवीने खाऊ शकता. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत आवडीने बघितल्याबद्दल धन्यवाद.